नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो विठ्ठल केसरी कात्र कटोच्या मैदानामध्ये. या ओपनचं मैदान आणि या मैदानामध्ये फायनलच्या तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय मंगळवेढाचा मास्तर आणि अप्रतिम असा पळून आज फायनलचा गुलाल घेतलाय. सेमीफायनल 1 मध्ये विजय झालेला मास्तर. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल मास्तर विषय? आज कितवा क्रमांक झाला? कसं काय? आज फायनल साठी तिसरा क्रमांक झाला. बर. खरं सांगायचं म्हणतो पहिला सेमी निघाला आणि सगळ्यात चांगल्या गाड्या होत्या पहिल्या सेमी मध्ये. चांगल्या गाड्या मग असल्यामुळं आम्हाला गॅरंटी होती बाबा आपण म्हणजे चांगल्या गाड्यात पळतोय. आज चांगली गाडी पळली, सेमी पास केला आणि फायनलला 3 नंबर केला मास्टरनं. आणि त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहे. तुम्ही इथं मुलाखत घ्यायला आला. महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं त्या सेमीकडे. त्या सेमीमध्ये विजय झाली गाडी. काय सांगाल? म्हणजे एक प्रकारे मैत्रीपूर्ण लढत आहे. म्हणजे कसं आहे, महादेवाचे नंदी आहेत. प्रत्येक मैदानावर कुठल्या बैलाला कुठलं रान चालतंय, कुणाला पुढे उतार चालत नाही, फाट्या जुळाक रान सगळ्या बैलांना पळण्यासाठी आज सफिशियंट चांगलं होतं. आणि सेमीत विशेष म्हणजे असं आम्हाला आज अचानक ड्रायव्हर नव्हता आणि ते देवासारखे बाळूराव शहापूरकर आम्हाला धावून आले आणि गाडीवर बसले आणि आतोनात म्हणजे त्यांचा जुना अनुभव आहे तो आज आमच्यासाठी कामी आला. हो, चांगली गाडी हाणली आणि बरोबर निकालात त्यांनी कसं निकाल घ्यायचं त्यांच्या पद्धतीने निकाल घेतला. बाळू ड्रायव्हर यांच्याविषयी काय सांगाल? कशी चालवली? त्यांच्याबद्दल तर माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाही. कारण का आज ओपनचं मैदान होतं आणि त्यात ह्या मास्टर सोबत दुसा होता. दुशाला घेऊन एखाद्या ओपनच्या मैदानात पळणं आणि डेअरिंग करून त्यावर ड्रायव्हरनं बसणं ही मोठी जिम्मेदारी आहे. आज मला वाटतं दोन्ही दुसरा कोंड पोहोच यानं तिसरा दात लावलाय मास्तर, तो दुसा आहे. हो, पण ओपनचं मैदान म्हणतात दोन्ही बैल खट्ट ओपनचे असतात. अगोदर मैदान केलेले जुळलेल्या गाड्या असतात. माझा मास्तरचा असा विषय, प्रत्येक मैदान प्रत्येक नवीन पैरा, तो बी म्हणजे दुशातला. ओपनचा मला आणि एक बैल कधी मिळाला नाही. ओपनच्या मैदानाला मी दुसरं घेऊन आदत घेऊनच पळतोय. दादा, बकासूर आणि सर्जेची जोडी तुमच्या सेमीमध्ये होती, त्या जोडीविषयी काय सांग? त्या जोडीविषयी मला आज असं वाटत होतं की बाबा त्या खटाव जे मैदान आयोजक आहे त्यांनी हा पूर्ण म्हणजे पैरा जुळवून आणला होता. गेल्या वर्षी प्रथम क्रमांकाची मानकर होती, यावर्षी पळावासं झालं आणि तो पैरा जुळून आला. मला सुद्धा असं वाटत होतं मनापासून, खरंच आज बकासूर आणि सर्जेच्या सेमीत आपण पळतोय पण आपली गाडी त्यांना चांगली पळावी. क्वार्टर फायनलला राहिली तरी मला खूप अभिनंदन, म्हणजे आनंदच होता. तरी त्या गाडी म्हणजे महादेवाचे नंदी आहेत, त्यांनी पळला, त्यांनी निकाल घेतला, त्याबद्दल मास्तरला आणि आपल्या सर्जाला मी खूप असं शुभेच्छा देतो. सेमीला खाली जाताना मनामध्ये काय चालू होतं? शंका म्हणजे पोरं आमचं हे भाव आहे समाधान, याने बऱ्यापैकी म्हणजे फेर वगैरे काढतो, बैल पळवतो. ते म्हणला काय अडचण नाही, म्हणला गाडी आत नाही, त्यामुळे 100% तर वाटते म्हणला गाडी निकाल घेईल. पण 100% आम्ही सांगू शकत नाही. बैल तो हाणतो, फेरत तो काढतो, त्याला कॉन्फिडन्स होता. गाडी आतनं लागल्यावर कोणाला सोडत नाही, वासरू फुल पळतोय. आणि त्यात दुर्दैवाने ड्रायव्हर नव्हता खाली. ज्या ड्रायव्हरनं गाडी हाणली त्याला दुसऱ्या सेमीत लगेच गाडी होती. पहिल्या हाणलेल्या ड्रायव्हरला थोडं म्हणजे त्याचं कळतं कुठला बैल किती पळतोय काय आहे. पण बाळू ड्रायव्हर शहापूरकरनं सिद्ध करून दाखवलं. कुठल्याही गाडीवर बसलं, एकदा गाडी हातात आली की मी काय करू शकतोय ते त्याने आज दाखवून दिलं आमच्यासाठी. आजचं नियोजन कशा पद्धतीने झालेलं? कारण तो सोखमोडी घेऊन ओपनच्या मैदानात पळणं. विठ्ठल केसरीला पळायचं प्लॅनिंग म्हणजे सुट्टी मेकर संग्राम कदम, गोरेगाव कदम, त्यांचा प्रयत्न होता की बाबा इथं आपला मास्तर पळला पाहिजे. कुठल्याही मैदानात त्यांचा आतोनात मास्तरसाठी प्रयत्न असतोय. गाडी राहिली पाहिजे आणि गाडी त्या मैदानात पळली पाहिजे, राहण्यापेक्षा गाडी आपली प्रत्येक मैदानात पळली पाहिजे, हा त्यांचा मोठा प्रयत्न आहे. तुमचा नंबर सांगा, म्हणजे पायऱ्याला कॉन्टॅक्ट करतील बैल. ठीक आहे, माझा नंबर घ्या 77 76 89 52 55. नाव काय आपलं? नितीन सुपनर. मित्रांनो, या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. खूप सुंदर पळतोय मास्तर आणि 3 वेळा हिंद केसरीचा किताब त्याने पटकवलेला आहे आणि नक्कीच मोठ्या मैदानात 100% राहतो. आणि विशेष म्हणजे एक गोष्ट मला बोलायची होती. आज आमच्या घरच्यांचा बर्थडे होता आणि त्यांची खूप अपेक्षा होती आज बैलांना आपला गुलाल घेतला पाहिजे. तर त्या मास्तरनं आज म्हणजे जे घरच्यांची परिस्थिती जाणली आणि आज आम्हाला फायनल राऊंड बर्थडे गिफ्ट दिले मास्तरनं. म्हणजे वाढदिवसाच्या एक गिफ्ट दिलं. धन्यवाद.